तिकडे मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करणार असल्याची घोषणा केल्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी खोचक टीका केली आहे। सलाईन घेऊन उपोषण करणाऱ्यांना शुभेच्छा असा खोचक टोला हाके यांनी लगावलाय। तसंच सगळे सोयरेच्या अध्यादेशावरून लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते स्थगित झालेलं आहे आणि त्यावर बोलण्यासाठी उपोषणकर्ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आबा आपल्या बरोबर आहेत। सर, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झाले, पहिली प्रतिक्रिया काय असणार तुमची? मनोज जरांगेच्या तब्येतीला शुभेच्छा, सलाईन घेऊन उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्याला अजून शुभेच्छा आणि विशेष करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचं अभिनंदन की पहिल्यांदा त्यांनी धावपळ केली नाही। अजून त्यांच्या मनात त्याच्याविषयी आम्ही साशंक आहोत, पण जरांगे उपोषणाला बसले की धावपळ करणारं मुख्यमंत्री, आज त्यांनी कुठली धावपळ केली नाही आणि तुम्ही हैदराबाद गॅजेट असो किंवा सगळे सोयरे असो असा जर अध्यादेश काढायचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। आज 9वा दिवस आहे, 9व्या दिवशी त्यांचं उपोषण मागे घेतले। सलाईन लावून मी अशा पद्धतीनं बसू शकत नाही, अशा पद्धतीचं भूमिका त्यांची आहे, म्हणून ते उपोषण सोडतात असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी पक्ष काढावा, निवडणुकीला सामोरं यावं, त्यांना शुभेच्छा आहेत ना। कशाला उपोषणाला बसता राव? त्या उपोषणाची फार चेष्टा केली तुम्ही। यावं, जरांगेंनी निवडणुकीला सामोरं जावं, 288 उमेदवार उभे करावे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, वडीगोद्री। तिकडे मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं, यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली। जरांगे नेहमीच उपोषणाला बसतात, नंतर उपोषण सोडून देतात असं भुजबळ यांनी म्हटलंय। आता सरकारनं त्यांना नेमकं काय आश्वासन दिलंय, किमान मला तरी याबद्दल माहिती नाही असंही भुजबळ यांनी म्हटलं। सरकारनं यावेळेला उपोषणाकडे दुर्लक्ष का केलं, कारण रोज मरे त्याला काय करे असं म्हणत भुजबळ यांनी जरांगे यांना चिमटाही काढला। त्यामुळे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया नोंदवली। छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचं उपोषण त्यांनी स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की सरकारनं त्यांना यावेळेला नेमकं काय आश्वासन दिलं याची माहिती आपल्याला नाही। आत्तापर्यंत इतके वेळेला त्यांनी उपोषण केलं आणि सोडलं, त्यामुळे त्याकडे वेगळ्या अर्थानं पाहिलं पाहिजे असंही भुजबळ म्हणाले। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात। चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी उपोषण का सोडलं? त्यांना काही कोणी सरकारतर्फे आश्वासन दिलं की काय याची मला माहिती नाही। तिकडे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले असून आंदोलकांनी बुलढाण्यातल्या वरुड गावाच्या जवळ समृद्धी महामार्ग अडवला। त्यामुळे समृद्धी महामार्गावर 2 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। आपण बुलढाण्यातले हे दृश्य पाहतो आहोत। बुलढाण्यातल्या वरुड गावाच्या जवळ समृद्धी महामार्गाच्या इथे मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी रास्ता रोको करण्यात आला। मोठ्या संख्येनं लोकांनी रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन केलं।